2. शाबास. चौथी ठेवली. आता किती झाले? 2. मी म्हटलं वा शाबास. आता बघा आपण असं करू. आता हे मी एक काढली. आता किती राहिले? 2. आता हे राहिले. आता किती राहिले? 2. आता बघा हे पण काढतो. किती राहिले? 2च्या पलीकडे एकही माहित नाही, त्याला 3ही माहित नाही. मला हा शॉक मला हा शॉक आमच्या वर्षाळ शाळेमध्ये इंग्रजी त्याला ABCD ही माहीत नसलेल्या पोरण अख्खा वर्ग त्याला बसला होता. 5वीतला. आणि 5वीतल्या पोराला जर येत नसेल म्हणजे ह्या लोकांनी पूर्ण भोवणं कत्तर करावं पूर्ण बाबीच्या नंतरच्या पिढीची कत्तर करावं नाही. कत्तल आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत मी ते मुख्यत्वे जन्मले होते मध्ये मी एक पत्र आहे बघा मुख्यमंत्र्यांना, त्यामध्ये आदिवासी विकास विभागाने निर्माण केलेला चातुर्वर्ण्य तुम्ही त्यामध्ये ऑफिशियल आहे बघा त्या पुस्तकामध्ये बघा. मी त्यात म्हणले की शाळेत न जाणारी, शाळेत पटावर आहे पण वीटभट्टीवर जाणारी मुलं ज्याने शाळेचं तोंड पाहिलेलं नाही ते पटावर असतील. त्यानंतर शाळेत जाणारी आणि हंगामी स्थलांतरित होणारी मुलं, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणारी मुलं, त्यानंतर आश्रमशाळेत जाणारी मुलं, त्यानंतर खाजगी शाळेत जाणारी मुलं, त्यानंतर खाजगी इंग्रजी शाळेत जाणारी मुलं, त्यानंतर एकलव्य आदिवासी खात्याचे स्वतंत्र शाळा ती, त्यानंतर आदिवासी मुलं जी नामांकित शाळेमध्ये जातात ती. हे आदिवासी विकास विभागाने तयार केलेले शाळेच्या बाहेर असणारी मुलं आणि एका बाजूला 60,000 रुपये भरून आम्ही नामांकित साठी मुलं पाठवतो. ती मुलं त्या नामांकितची विल्हेवाट लागली. पण हा चातुर्वर्ण्य आम्हीच तयार केला ना. म्हणजे सामाजिक विषमता आता